भारतात जवळजवळ 10% स्त्रियांमध्ये पीसीओएस आढळून येतो. हल्ली पीसीओएसचं प्रमाण खूप वाढलंय, तर ते कशामुळे आणि हे पीसीओएस नक्की काय आहे? 10% स्त्रियांमध्ये पीसीओएस म्हणजे दर 10 पैकी एकीला पीसीओएस होतोय. हा आकडा जो आहे हा खूप मोठा आकडा आहे. ही पीसीओएसची सुरुवात ही वयाच्या 20व्या वर्षी नाही होत. पीसीओएसची सुरुवात मुलींमध्ये त्या 12 वर्षाच्या आहेत तेव्हा. मुलीला तुमच्या पीसीओएस आहे म्हणजे अगदी लगेच ते इनफर्टाईलच होणार आहेत किंवा कधीच त्यांना मूल नाही होऊ शकणार अशातला अजिबात भाग नाहीये. पीसीओएस झाला मला ग्लुटेन किंवा डेअरी बंद करावी लागते. त्या स्पष्टच जरा सांगते, ज्यांना न्यूट्रिशन कळत नाही ना ते तुम्हाला असं सांगणार आहेत की ग्लुटन बंद करा असं. हे लक्षात ठेवा की पीसीओएसचं रिव्हर्सल हे पॉसिबल नाही आहे. त्याचे सिम्पटम्स जे आहेत त्याचं रेमिशन पॉसिबल आहे. पीसीओएस बद्दल थोडा रिसर्च करत होते ना, तेव्हा सगळीकडे मला हे सीड सायकलिंग कारण जगावेगळं काहीतरी करायचं हीच तर फॅशन आहे हल्ली. साधं सोपं काढण्यात तर कायच मजा आहे. बरोबर. तुमचं आणि आमचं सेम असतं पॉडकास्टवर आपलं स्वागत आहे. इथे आपण आरोग्य, आहार आणि रोजच्या जीवनातले छोटे किंवा मोठे पण महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करणार आहोत. भारतात जवळजवळ 10% स्त्रियांमध्ये पीसीओएस आढळून येतो आणि हल्ली पीसीओएसचं प्रमाण खूप वाढलंय, तर ते कशामुळे आणि हे पीसीओएस नक्की काय आहे? 10% स्त्रियांमध्ये पीसीओएस म्हणजे दर 10 पैकी एकीला पीसीओएस होतोय. हा आकडा जो आहे हा खूप मोठा आकडा आहे आणि त्याला खूप महत्त्व दिलं पाहिजे. अनफॉर्च्युनेटली तेवढं महत्त्व दिलं जात नाही आहे. आणि का होतं हे किंवा काय एवढं याचं प्रेव्हलन्स ज्याला म्हणतात ते का वाढलंय? कारण लोकांच्या अजून लक्षात आलं नाही आहे की पीसीओएसची सुरुवात ही वयाच्या 20व्या वर्षी नाही होत. पीसीओएसची सुरुवात मुलींमध्ये त्या 12 वर्षाच्या आहेत तेव्हा होती. म्हणजे याचा अर्थ हा नाही की 12 वर्षाची प्रत्येक मुलगी जी आहे तिला पीसीओएस होते असं नाही. पण तुम्ही वयात जेव्हा येताय त्या दरम्यान तुमचा आहार, तुमची लाईफस्टाईल, व्यायाम, झोपेच्या सवयी ह्या कशा आहेत किंवा कशा नाही आहेत रादर त्याच्यामुळे ठरतं की तुमचं पुढे आरोग्य कसं राहणार आहे आणि तुम्हाला ह्या सगळ्याची म्हणजे इतर पीसीओएस काय, हायपोथायरॉइडिझम काय सगळ्याची तुमची रिस्क जी आहे ती वाढणार आहे की नाही. आणि हे मी का म्हणते की अगदी 12 वर्षाचे याच्यात कारण आजच्या तारखेला आपल्या क्लिनिकमध्ये सुद्धा आपण बघतो की साधारण 12-13 वर्षाच्या वयातली मुलं जी आता इन्सुलिन रेझिस्टन्स असलेली मुलं येत आहेत त्यांचा आकडा खूप वाढला आहे. आणि तुम्हाला वजन वाढलेलं आहेच, त्याचबरोबर इन्सुलिन रेझिस्टन्स पण आहे. आणि मग तसंच थोडे वर्ष कंटिन्यू झालं की म्हणजे असं म्हणायला काय सगळ्यांना छान वाटतं की नाही नाही कशी गुबगुबीत आहे किंवा ही तर आमची गोलूमोलू आहे किंवा हा आमचा गोलूमोलू आहे मुलगा असं. पण बाळं काय आणि वयात आलेली मुलं काय गुबगुबीत कधीच म्हणजे ती हेल्दी नसतात. असं की तुम्ही असे गाल मोठे आहेत किंवा वजन जास्त वाढलेली मुलं हे दे आर नॉट हेल्दी किड्स. ही पहिली गोष्ट आहे. वजन जेव्हा आटोक्याबाहेर वाढत राहतं आणि मग त्याच्यावर काही तुम्ही आहारातले पण काही बदल करत नाही आहे, तुम्ही एक्सरसाइजमधले पण काही बदल नाही करत आहे आणि अशा केसमध्ये वाढत्या वयात तुमचं वजन आणि खूप पटकन वाढू शकतं. कारण आपण वाढतं वय का म्हणतो कारण तेव्हा आपले टिश्यूज जे आहेत ते वाढत असतात. तेव्हा आपण हाईट वाढते म्हणजे हाईट कशी वाढते तेवढे आपले बॉडीली टिश्यूज किंवा आपलं इवन बोन्स वगैरे सगळं पण तेवढं वाढतं तेवढ्या म्हणजे प्रमाणात म्हणून त्याला वाढतं वय म्हणतात. तर जर हे वाढतं वय तेव्हा जर आपण डाएटमधले चेंजेस नाही केले तर बाकी सगळं जे अनावश्यक आहे किंवा जे आपल्याला कमी हवं आहे जसं फॅट जे टिश्यूज तेही खूप वाढतात. आणि मग असंच जर तुम्ही कंटिन्यू केलं की वयाच्या 12 ते किंवा 11 ते 16-17 वर्षाच्या वयात दरम्यान माझं वजन जास्तच होतं किंवा दॅट इज हाऊ शी इज ऑलवेज बीन असं चब्बीच होती ही कायम असं आपल्याकडे येणारे पेरेंट्स पण म्हणतात की नाही तशी ही कायम म्हणजे चब्बीच होती असं. हां मग तसे कंटिन्यू केलं की मग ते पुढे जाऊन त्यांना इन्सुलिन रेझिस्टन्स होतं. इन्सुलिन रेझिस्टन्स जरी नाही झालं तरी तुमचं अति प्रमाणाबाहेरचं वाढलेलं वजन आणि त्याला जोडीनं नसलेला व्यायाम याच्यामुळे तुम्हाला पुढे जाऊन पीसीओएसची रिस्क तुमची खूप वाढते. मग मी कसं ओळखायचं की मला पीसीओएस आहे?
PCOS हे ह्याचं वेगवेगळे क्लासिफिकेशन असतं आणि नुसतंच तुम्हाला म्हणजे माझं वजन वाढलंय म्हणजे मग PCOS आहे, किंवा मला पाळी इरेग्युलर येते म्हणजे लगेच PCOS झाला, अशातलं नसतं. इथे स्क्रीनवर आम्ही रॉटरडॅम क्लासिफिकेशन शेअर केलंय तुमच्याबरोबर. रॉटरडॅम क्लासिफिकेशनमध्ये कसं असतं की या 3 पैकी कुठलेही 2 जर प्रकार म्हणजे सिम्पटम्स तुमच्यात असतील तर तुम्हाला PCOS असतो. त्याच्यातला एक भाग हाही झाला की तुमच्या ओव्हरीज पॉलिसिस्टिक असणं, की जे सोनोग्राफी करून कळतं तुम्हाला की ओव्हरीज पॉलिसिस्टिक आहेत की नाही, विच इज पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम. हा सिंड्रोम आहे म्हणजे काय की हे एकच, त्याला जसं डास चावला, मलेरिया पॅरासाइट पॉझिटिव्ह आलं म्हणजे मलेरिया झाला, हे एकच टेस्टनी कळतं. तसं PCOSची एकच ही टेस्ट आहे आणि मग PCOS आहे की नाही असं कळत नसतं. हे वेगवेगळे प्रकार बघायला लागतात. ह्याच्यात दुसरा भाग असा आला की इन्सुलिन रेझिस्टन्स. तुमचं HbA1c जे आहे ते जास्त असणं, किंवा होमा IRची टेस्ट जी करतात ती अबनॉर्मल असणं, किंवा फास्टिंग इन्सुलिन अबनॉर्मल असणं, हे सगळे वेगवेगळे क्रायटेरिया असतात. तेही बघितलं जातं. अलॉंग विथ दॅट तुमचं वजन किती आहे, तुम्हाला काही PCOSचे काही सिम्पटम्स असतात की असे केस यायला लागतात, असे हनवटीवर किंवा गालावर, चेहऱ्यावर असे खूप जास्त केस यायला लागतात, त्याला अँड्रोजेनिसिटी वाढायला लागते. तर तसं जर होत असेल तर, किंवा तुम्हाला पिरियड इरेग्युलर असतील तर, स्कॅन केल्यावर ओव्हरीज पॉलिसिस्टिक असतील तर, हे असे सगळे म्हणजे सिम्पटम्स बघितले जातात. आणि मग त्याच्यातनं किती हे सिम्पटम्स तुमच्यात आहे त्यावर ठरतं की वेदर यू हॅव PCOS ऑर नॉट. इथे एक सांगायचं तुम्हाला म्हणजे की मुलींना खास करून आता आईवडील जेव्हा आपल्या पण क्लिनिकमध्ये येतात तर तेव्हा त्यांना PCOSची एक खूप जास्त अशी भीती वाटते आईवडिलांना, की म्हणजे झालं आता PCOS म्हणजे यांना मुलांना म्हणजे मुलीला पुढे जाऊन मूल व्हायला त्रास होणार, इनफर्टिलिटी वाढणार वगैरे असं. तर तुम्हाला सांगू इच्छिते इथे की येस, इनफर्टिलिटी ही एक रिस्क असते, पण मुलीला तुमच्या PCOS आहे म्हणजे अगदी लगेच ते इनफर्टाईलच होणार आहेत किंवा कधीच त्यांना मूल नाही होऊ शकणार अशातला अजिबात भाग नाही आहे. तुम्ही PCOSचे सिम्पटम्स जे आहेत ते जर तुम्ही तुमचं डाएट, तुमचं एक्सरसाइज आणि सगळं इवन स्ट्रेस लेवल्स जे आहेत ते सगळं मॅनेज जर केलं तर PCOSचे सिम्पटम्स तुम्हाला रेमिशनमध्ये सुद्धा टाकता येतात. रेमिशनमध्ये करता येतात म्हणजे काय की हे जे सिम्पटम्स जे मी आता तुला सांगितले की या एवढ्या सगळ्या टेस्ट या अबनॉर्मल येऊ शकतात तुमच्या, तर ते सगळे तुम्ही नॉर्मलला आणू शकता. पण डायबिटीजसारखंच PCOSचे सिम्पटम्स जे आहेत ते जर तुम्ही पुन्हा तुमचा डाएट किंवा लाईफस्टाईल जी आहे ती अनहेल्दी केलीत, तुम्ही जे दिसेल समोर ते खायला लागलात किंवा काहीच व्यायाम नाही केलात, वजन आटोक्याबाहेर वाढू दिलं, असं जर करायला लागलात तर आपण मॅनेज केलेले सिम्पटम्स जे असतात ते सुद्धा परत येऊ शकतात. हे लक्षात ठेवायला पाहिजे. आणि हे खास महत्त्वाचं आहे कारण हल्ली सोशल मीडियावर जिथे तिथे आपल्याला PCOS रिव्हर्सलसाठी हे प्या ते प्या असले प्रकार किंवा PCOS रिव्हर्सल प्रोग्राम्स पण दिसतात. तर त्याच्यात हे लक्षात ठेवा की PCOSचं रिव्हर्सल हे पॉसिबल नाही आहे. त्याचे सिम्पटम्स जे आहेत त्याचं रेमिशन पॉसिबल आहे. सिम्पटम्स मॅनेज करू शकता तुम्ही. तुमचे जे इन्सुलिनसारखे हॉर्मोन्स जे आहेत त्याचे पण लेवल्स मॅनेज करू शकता. पण तुम्ही जर पूर्ण लाईफस्टाईल पुन्हा बदलली तर ते परत येणारच. मी असं पण ऐकले की PCOS हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे होतो. तर मग ह्याच्यासाठी पण कुठल्या ब्लड टेस्ट आहेत का की माझे हॉर्मोन्स जे बरोबर आहेत, लेवल्स बरोबर आहेत की नाही हे बघायला? इन्सुलिन हा खूप मोठा हॉर्मोन आहे PCOSसाठी. लोकांना वाटतं की PCOS म्हणजे रिप्रोडक्टिव्ह हॉर्मोन्स जे असतील ते आपण बघितले पाहिजेत आधी. पण रिप्रोडक्टिव्ह हॉर्मोन्सची गंमत म्हणजे की बायकांमधले जे आपले एस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन किंवा इवन FSH, LH असे जे सगळे हॉर्मोन्स असतात तर त्याची लेवल ही सारखी अशी डायनामिक असते, बदलत असते. तर त्यामुळे तुम्हाला तुमच्या डॉक्टरांनी सांगितलं तर ते टेस्ट करून घ्या. पण त्याच्याहून मोठं इंडिकेटर हे तुमचं इन्सुलिन लेवल्स जे आहेत त्या बघणं महत्त्वाचं असतं. पण हेच म्हणजे जेव्हा मी हॉर्मोनल आपण इम्बॅलन्सेस बद्दल बोलतोय तर ते हॉर्मोनल इम्बॅलन्स म्हणजे काय किंवा इम्बॅलन्स का होतो, तर जसं खाणं जर नीट नसेल तर इन्सुलिनच्या लेवल्स वाढणार आहेत तुमच्या किंवा तुमचे लेप्टिनच्या लेवल्स वाढणार आहेत. हे वेगवेगळे हॉर्मोन्स असतात. तर त्याच्या लेवल्स गरजेपेक्षा जास्त किंवा कमी असं होणं म्हणजे त्याला इम्बॅलन्स म्हणतो. पण तुम्ही जाऊन कुणी जर तुम्हाला म्हणालं की आम्ही तुम्हाला हॉर्मोन बॅलन्सिंग डाएट देतोय किंवा आम्ही तुम्हाला हॉर्मोन बॅलन्सिंग काहीतरी प्यायला देतोय, खायला देतोय,
तर ते तुम्हाला बनवतायत अगदी साफ, म्हणजे हा स्कॅम आहे चालू सध्या. तर त्याच्या आहारी तुम्ही जाऊ नका, कारण तुम्हाला हे लाईफस्टाईल डिसऑर्डरमध्ये धरलं जातं. आता लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणजे काय, की मी माझी लाईफस्टाईल बदलली म्हणजे ते डिसऑर्डर मला मॅनेज करता येणार आहे. इतकं सोपं आहे. मग आता त्या लाईफस्टाईलमध्ये जाऊन मी वेगळे काही चहा पिणं किंवा काही दोन म्हणजे पावडरी गिळणं असं अजिबात करायची गरज नाही. ते तुमच्या ओरिजिनल लाईफस्टाईलमध्ये होतं का? मग आता कशाला ते आणायचंय काहीतरी PCOS मॅनेज करायला? रूट कॉज जे आहे, आता मला जखम जर ह्या खिळ्यामुळे झालेली आहे तर तो खिळासारखा व्हायला पाहिजे ना, का त्या खिळ्यावर तेल तिखट मीठ घालत बसणार आहे आपण? नाही ना. सो द रूट कॉज नीड्स टू बी ॲड्रेस. सो रूट कॉज बिंग लाईफस्टाईल ते बदलायला हवंय. बाकी सगळे खूप झोल सगळा चालू आहे सध्या इंडस्ट्रीमध्ये, म्हणजे काहीच. बरोबर. मग हेच इंडस्ट्री तुम्ही जसं म्हणालात की इंस्टाग्रामवर वगैरे मी असं पण खूप ऐकलंय की PCOS झाला की तुम्हाला ग्लुटेन आहारात घेता येत नाही किंवा डेअरी बंद करावी लागते. तर हे खरं आहे का? याने खरंच PCOS रिव्हर्स होतं का? हे बघ, ज्यांना खरंच PCOS कशामुळे होतो किंवा तो कसा मॅनेज करायचा हे माहीत नाही ना, ते असले काय काय गिमिक सांगत बसतात. आता ग्लुटन बंद करायला सांगतात म्हणजे काय, की गहू बंद करा. PCOS मॅनेज करायचा सगळ्यात मोठा म्हणजे पाया PCOS मॅनेजमेंटचा काय आहे, तर ते तुमचं वेट मॅनेजमेंट करणं. तुम्ही जर तुमचं वजन आटोक्यात ठेवू शकला तर त्याने खूप फरक पडतो तुम्हाला. पण आता वेट मॅनेजमेंट म्हटल्यावर खूप असा परत गैरसमज होतो लोकांचा, की काही पण करून मग मी माझे 5 किलो कमी केले पाहिजेत. पण इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड की तुम्ही वेट मॅनेजमेंट जेव्हा करता तर तेव्हा तुमचा मसल मास जो आहे तो तेवढा इंटॅक्ट ठेवून फॅट लॉस करायला पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. आता मी जर गहू बंद केला, अर्थात माझं वजन जेव्हा वाढलंय तर तेव्हा मी असे प्रोसेस्ड फूड्स किंवा पिझ्झा, पास्ता, ब्रेड किंवा चिप्स असे भरपूर प्रकार मी खाल्लेले आहेत. तर आता गव्हाचे हे जे अल्ट्रा प्रोसेस प्रकार जर मी खाल्लेले असेल आणि मग मला कोणी येऊन जर सांगितलं की अमिता तू आता ग्लुटन नाही खायचंय, म्हणजे मग बिस्किटं पण बंद झाली, सगळेच म्हणजे गव्हाचे पदार्थ बंद झाले माझे, तर आपोआप माझं कॅलरी खूप कमी होतात ना. की मी जाऊन बाहेर जी पावभाजी खाल्ली असती तर आता पण मला ग्लुटन नाही सांगितलं तर मला पावभाजी नाही खाता येणार आहे असं होतं. त्यामुळे मग तुम्हाला वजन तुमचं कमी होतं. सो ग्लुटननी स्पेसिफिकली काय यांचं गोडं मारलंय माहित नाही, पण ऍक्च्युली इट्स अ व्हेरी इझी वे आउट. म्हणजे इट्स अ कॉप आउट की टू शॉर्टकट. म्हणजे कारण ज्यांना हे बघ, आता स्पष्टच जरा सांगते, ज्यांना न्यूट्रिशन कळत नाही ना ते तुम्हाला असं सांगणार आहेत की ग्लुटन बंद करा असं. कारण जर तुम्ही कॅलरीज वाईज जर बघितलं तर गव्हात आणि ज्वारी बाजरीत वगैरे सिमिलर कॅलरीज असतात. तर त्यामुळे असं काही नाही आहे की गहू जो आहे त्याच्यात 500 कॅलरीज आहेत आणि ज्वारी बाजरीत फक्त 20च कॅलरीज आहेत, अशातला भाग नाही आहे. पण ते करण्यामागचं कारण हेच आहे की तुम्ही गहू बंद केला की मग हे इतर पदार्थ जे हाय कॅलरी पदार्थ आहेत ते आपोआपच बंद होतात आणि क्लायंटला सांगायला सोपं पडतं. जर खरंच त्यांना न्यूट्रिशन कळत असेल तरी तुम्हाला समजवतील की काय नाही खायचं आणि काय नाही, म्हणजे काय खाऊन चालणार आहे. असं घरची पोळी तुम्ही खाल्ली आहे त्याला किंवा इवन तुम्ही घरी बनवलेला जसं दलिया वगैरे खाल्लंय तर काहीही हरकत नसते, काही होत नाही त्याच्याने. सिमिलरली डेअरीचं म्हणालीस ना तू, तर आता डेअरीचं पण कसं आहे बघ, सेम जसं गहू बंद केल्यावर होतं तसंच आता मी जर तुला सांगितलं की डेअरी बंद कर, ठीक आहे. आता डेअरी प्रोडक्ट्स म्हणजे दुग्धजन्य पदार्थ जे आहेत तर त्या सगळ्यातनं आपल्याला बऱ्यापैकी सॅच्युरेटेड फॅट पण मिळत असतं, ठीक आहे. मी हल्ली आजच्या तारखेला एस्पेशली नॉर्थ इंडियामध्ये आपल्या इकडे भरपूर तुपाचं प्रमाण आहे, पण नॉर्थ इंडियात तूप जास्त खाल्लं जातं. तर मी जर तुझं डेअरी बंद केलं म्हणजे दुग्धजन्य पदार्थ बंद केलं, तुझं तूप बंद होतं. आपोआप एक खूप मोठा फॅटचा सोर्स जो असतो तो बंद होतो. मग त्यामुळे तुला वजन मॅनेज करायला मदत होते. अलॉंग साईड तू हाय फॅट पनीर जर काही खात असशील, की कारण मलाई पनीर खातात रोजच असं, मग ते मलाई पनीर मधली मलाई कुठे जाणार, ते फॅटच आहे. तर ते त्यांनी तुमची कॅलरीज कमी होतात असं. सो दॅट इज द अदर वे की म्हणजे मी जर डेअरी बंद सांगितली तर मग आपोआप हिचं कॅलरी इंटेक कमी होईल म्हणून सांगतात आणि मग वर्ज्य होतात पदार्थ असे. पण ॲक्च्युली जर तू बघितलंस तर जसं आपण साय काढलेल्या दुधाचं जर मी दही लावलं तर दॅट इज एक्सिलेंट फॉर एनीवन विथ PCOS. ते तुम्हाला वेट मॅनेजमेंटमध्ये पण मदत करतं, ते तुमचं प्रोबायोटिक्स पण देतं, त्यामुळे तुमचं पोट पण व्यवस्थित राहतं, जरा डायजेशनमध्ये मदत होते आणि प्रोटीनही मिळतं त्याच्यातनं. काय वाईट आहे त्याच्यात? बरोबर. त्यामुळे तुम्ही डेअरी बंद केलं की आईस्क्रीम बंद होतं, जाऊन आईस्क्रीम नका खाऊ. तुम्ही चीज असं जाता येता आपले प्रोटीन मिळतंय म्हणून चीज क्यूब खातात, तसलं करू नका. किंवा गोड पदार्थ, खीर.
हा, ऑल ऑफ दॅट सगळे ते बंदच होतात ना. मग ते तर अर्थात खायचं नाहीच आहे. पण मला ना, जर तुला हे समजवायचंय की हे पदार्थ डेअरीमधले म्हणजे दुग्धजन्य पदार्थ नाही खायचेत आणि हे खायचेत, तर त्याच्यात 2 प्रॉब्लेम येतात. एक की माझा वेळ जास्त जातो. मला तुला पेशंटला समजवायचं जे काम आहे तर तो माझा वेळ जास्त जातो. आणि दुसरं म्हणजे की त्याच्यातनं मी जर पूर्ण वर्जच करून टाकलं तर मग पेशंट नाही काहीतरी केलंय का वाटतं आणि ते सोपं पडतं मला मॉनिटर करायला. मला बघत नाही बसायला लागत ना की तू खीर खाल्ली आहे, तू दूध प्यायला सांगितलं त्याऐवजी तू खीर खायला लागली तर, म्हणून सांगतात. पण असंच काही म्हणजे त्याच्यात तथ्य काहीही नाहीये. हे जे सगळे वेलनेस इंडस्ट्रीमध्ये प्रोफेशनल्सनी काढलेला शॉर्टकट आहे हा. ओके दुसरं काही नाही. ओके, ठीक आहे. मग ग्लुटेन डेअरी तर आपण घेऊ शकतो. मग PCOSचा आहार कसा असला पाहिजे? याच्यात दिलंय, या पुस्तकात दिलंय मी, अँटी इन्फ्लेमेटरी डाएट ज्याला म्हणतात, तर ते असलं पाहिजे. हे या पुस्तकात लिहिलेलं आहे. तुम्ही अजून घेतलं नसेल तर हे Amazonवर अवेलेबल आहे आता पुस्तक. नक्की विकत घ्या आणि वाचा आणि आम्हाला कळवा काय तुमचा फीडबॅक तो. पण अँटी इन्फ्लेमेटरी डाएट म्हणजे कसं की तुम्ही प्रोटीन जेवढं तुम्हाला तुमच्या वजनाच्या प्रमाणे घ्यायला हवं. आता किती प्रोटीन पाहिजे काय नाही जर तुम्हाला माहीत नसेल, तो एपिसोड बघितला नसेल तर आमचा आधीचा एपिसोड बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. पुस्तकात पण ऑफकोर्स अजून एकदा सांगते ह्याच्यात पण लिहिलं आहेच. पण सफिशियंट प्रोटीन तुम्हाला जे आहे ते लीन प्रोटीन खायला पाहिजे. भाज्या भरपूर खायला पाहिजे म्हणजे तुम्हाला त्यातनं फायबरही व्यवस्थित मिळतं. तुम्हाला त्याच्यातनं जे अँटीऑक्सिडंट्स आहेत, विटमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, तेही सगळे मिळतात. सो दॅट. आणि होल फूड्स म्हणजे काय, होल ग्रेन्स राहतात. सो होल ग्रेन्समध्ये प्रोटीनमध्ये आपल्याला इवन पल्सेस वगैरे पण इन्क्लूड होतात. आणि नाही तर आपण म्हणजे घरी जी पोळी करतो गव्हाची पोळी असं कणकेची ते, किंवा इवन ज्वारी बाजरी असं सगळं खाऊ शकतो. सो दॅट इज द डाएट. त्याच्यात आपण ताक दही असंही खाऊ शकतो. आपल्याला जाऊन वेगळ्याने अगदी काही स्पेशल रेसिपी बनवायला हवी वगैरे असं नाही. पण एक लक्षात ठेवायचं की फॅट तुमचं इंटेक जे आहे ते कमी असलं पाहिजे. अगदी 0 फॅट पण डाएट करायचं नाही. कारण लक्षात ठेवा फॅट जे आहे ते आपल्या हॉर्मोनल इम्बॅलन्सेसला, म्हणजे जर आपण पूर्ण बंद करून टाकलं तर हॉर्मोनल इम्बॅलन्स वाढतो. त्यामुळे इट्स इम्पॉर्टंट फॉर आर हॉर्मोन्स. फॅट जे आहे ते पूर्ण शून्य नाही करायचं आहे. पण आत्ता जे सढळ हाताने किंवा जसं तेल ओतताना कावळ्याने असं धरून ओतलं मग हां असं व्हिज्युअली बघायचं किंवा बरं वाटतंय. किंवा तूप जे आहे ते ओतताना, तूप सुद्धा मी ओतताना बघले लोकांना स्वयंपाक करताना. तर तसं जर म्हणजे करत असाल तर ते अर्थात बंद करा. आणि तळणीचे पदार्थ आणि जे पाकिटातनं जे चिप्स आणि बिस्किटं खातात ते पण तळणीचे पदार्थच आहेत बरं का, तुम्हाला वाटत नसले तरी पण हे सगळं बंद करा आणि रेग्युलर फूड खाऊ शकता. व्यायाम करा त्याच्या जोडीला, म्हणजे तुमचं जे कॅलरी डेफिसिट आहे ते पटकन तुम्हाला अचीव करता येईल. जसं तुम्ही म्हणालात की व्यायाम करा, मग ज्यांना PCOS आहे त्यांनी कुठल्या प्रकारचा व्यायाम केला पाहिजे? हल्ली त्याच्यावर पण बरीच चर्चा नाही का, कारण हाय इंटेन्सिटी करू नका असं म्हणतात. तसं काही नाही आहे. तुम्हाला काही असं HIIT फॉर्मॅट नाही केला पाहिजे वगैरे असं नाही. पण एक लक्षात ठेवायचं की जेव्हा आपण PCOS मॅनेज करायचं काम करायचं आहे असं म्हणतोय, तर तेव्हा आपल्याला वजन वेट मॅनेजमेंट हा एक भाग आहेच त्याचा खूप महत्त्वाचा. म्हणजे फॅट लॉस करायचं आहे, पण त्याचबरोबर त्या पेशंटची त्याचं मसल मास नाही गेलं पाहिजे कमी. म्हणजे आता जर असं व्हायला लागलं की मी वजन कमी करण्याच्या ह्याच्यात PCOSसाठी जर मी माझं 10 किलो वजन कमी केलं, पण माझा पोटाभोवतीचा जो घेर आहे तो जर जसा होता तसाच राहिला, माझे गाल बारीक म्हणजे आत गेले, माझे हातपाय बारीक बारीक झाले, ठीक आहे, पण पोट वेस्ट सर्कम्फरन्स जे आहे ते आहे तिथेच राहिलं, तर त्यांनी तुमच्या PCOSला काहीही उपयोग होणार नाही. आणि म्हणून क्रॅश डाएट्स वगैरे जे करतात ते अजिबात रेकमेंडेड नसतात. किंवा इवन काय काय शेक पिऊन नुसतंच ते पावडरी हे घेऊन किंवा एकदाच जेवायचं वगैरे असं करून पण तुमचा मसल मास जो आहे तो कमी होतो. सो वेन इट कम्स टू एक्सरसाइज लक्षात ठेवायचं आहे की आपण स्ट्रेंथ ट्रेनिंग जी आहे ही केलीच पाहिजे. स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे काय की तुम्ही वजन कुठलं एक्सटर्नल उचलून जेव्हा व्यायाम करता त्याला स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणतात. बॉडी वेट वाला पण स्ट्रेंथ ट्रेनिंग तुम्ही करू शकता. सो स्ट्रेंथ ट्रेनिंग हे एक महत्त्वाचा भाग आहे. आणि ओव्हरऑल मुवमेंट म्हणजे तुम्ही अगदी जाऊन 21 किलोमीटर पळायला लागायचं आहे वगैरे असं करायची गरज नाही आहे. करता येणारही नाही. उद्या उठून आपले 21 किलोमीटर पळायला लागले असं काही कोणाला करता येत नाही. पण
एवढं इंटेन्सिव्हपणे करायची गरज नाही आहे. जरी तुम्ही साधारणपणे 7.5 ते 8 किलोमीटर रोज वॉक जरी केलं तरी दॅट्स गोइंग टू बी इनफ तुम्हाला वजन मॅनेज करायला मदत होईल त्याच्यानी. प्लस तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग करा. मी जेव्हा हे PCOS बद्दल थोडा रिसर्च करत होते ना, तेव्हा सगळीकडे मला हे सीड सायकलिंग हेच दिसत होतं. तर हे नक्की काय आहे आणि याने खरंच PCOS मॅनेज होतं का? हे फॅशनच्या सायकल्स ना तशा या डाएट आणि या कॉन्सेप्टच्या सायकल्स आहेत. सीड सायकलिंग अनफॉर्च्युनेटली काही त्याला एव्हिडन्स नाही आहे एवढं. म्हणजे जे स्टडीज पण भरपूर झाले आहेत. होतं कसं की जेव्हा आपण सीड सायकलिंग म्हणजे किंवा सीड्स जे खातो आता कधी म्हणजे त्याच्यात काय आहे की तुम्ही तुमच्या ल्युटियल फेजमध्ये एक सीड खायचे, मग नंतरच्या फेजमध्ये वेगळं सीड खायचे असं. सो फ्लॅक्स सीड, सेसमी सीड, चिया सीड्स असं तुम्ही सीड सायकलिंग करणार आहात त्याच्यात, की महिन्याचे 4 दिवस हे खायचे, 4 दिवस हे खायचे असा प्रकार. मुळात ते जे सीड्स आहेत तर ते पौष्टिक असतात. त्यांच्यात चांगल्यापैकी म्हणजे म्युफा प्युफा जे एसेन्शियल फॅटी ॲसिड्स असतात तसे असतात. त्याच्याबरोबर अजून फायबरही असतं. आता फायबर इज सुपर इम्पॉर्टंट फॉर PCOS. त्यामुळे तुम्ही सीड्स खायला लागल्यामुळे तुमचं पोट जास्त वेळ भरलं राहणं किंवा तुम्हाला एसेन्शियल फॅट जे आहेत ते मिळायला लागतात. तुम्हाला सारखी की भूक नाही लागत, काय सुटत नाही, कारण तेवढं फायबर आहे त्याच्यात आणि गुड फॅट पण आहे. तर तसं केल्याने तुम्हाला म्हणजे कारण जे बेनिफिट्स जे दिसू शकतात इट्स बिकॉज ऑफ दॅट. मग हेच मी त्याचं सायकलिंग न करता जर मी 3 चमचे चटणी म्हणजे तिळाची चटणी, जवसाची चटणी अशी रोज मी पानात घ्यायला लागले तरी मला सेम बेनिफिट मिळणार आहे. पण मला सांगायला होत नाही ना कोणाला, हल्ली मी ना सीड सायकलिंग करते असं काहीतरी वेगळं. कारण जगा वेगळं काहीतरी करायचं हीच तर फॅशन आहे हल्ली. साधं सोपं खाण्यात तर कायच मजा आहे. बरोबर. त्यामुळे कसं ते हल्ली पॉप्युलर झालंय. पण भरपूर त्याच्यावर रिसर्च केला गेला आहे आणि सगळ्यात हेच कळून आलंय की इट्स नॉट बिकॉज ऑफ द सीड सायकलिंग. पण तुम्ही अगदीच डाएटमध्ये तुमच्या हेल्दी फॅट नसताना मग आता तुम्ही हेल्दी फॅट खायला लागलात त्याच्यात तर मग त्याने बेनिफिट होतो. मी असं पण ऐकलंय की ज्यांना PCOS आहे ते खूप लोकांना साखर सोडतात. मग आणि का, कारण की खूप लोकांना ॲक्ने येतो PCOS असल्यामुळे, म्हणून मग त्यांना लोक सांगतात की साखर सोडा. मग ते खरंच तसं केलं पाहिजे का? साखर अगदीच वर्ज्य आहे की मग आर्टिफिशियल स्वीटनर्स वापरायचे? आर्टिफिशियल स्वीटनर म्हणजे आर्टिफिशियल स्वीटनरपेक्षा नॅचरल स्वीटनर्स तुम्ही वापरू शकता, काही त्याच्यात प्रॉब्लेम नाही आहे. साखर पूर्ण वर्ज्य करायची ही गरज नाही आहे. पण एक जरा म्हणजे काहींचं डाएट ना असं असतं की दिवसभरात खूपच जास्त शुगर इंटेक त्यांचा असतो. म्हणजे साधारण जर आता आणि टीनेजर्स जर बघितलं तर ते सॉफ्ट ड्रिंक्स पितात किंवा आईस्क्रीम वगैरे खातात, वेगवेगळे बार्स, हल्ली एनर्जी बार्स पण सगळ्यात साखरेवालेच असतात तर तसे खातात. किंवा तुम्ही जे अल्ट्रा प्रोसेस फूड्स आहेत म्हणजे भूक लागली तर उघडला डबा, खाल्ली बिस्किटं, हा जो प्रकार करतात तर ऑल ऑफ दॅट ॲड्स अप देअर डेली शुगर इंटेक. म्हणजे ते काही जाऊन वेगळ्याने अगदी अशी साखर खातात अशातला भाग नसतो. पण ॲडेड शुगरचे प्रोडक्ट्स जे आहेत, कारण मुळातच अल्ट्रा प्रोसेस फूड्सचं म्हणजे प्रमाण खूप वाढल्यामुळे आईस्क्रीम आहेत किंवा गोड सगळेच मिठाया पण आली आणि सगळ्यांच्या फ्रीजमध्ये मिठाई असते, डब्बे असतात. का असतात मला तर कधीच कळलं नाही, पण असतात. सो ते मग मुलं खातात ती आणि मग दॅट इज हाऊ यू एंड अप गेनिंग वेट. आणि मग ती साखर सगळी जी असते ती अशी म्हणता तुम्ही दिवसभरातनं जेवढी साखर खाताय ती खूप वाढते. आता ॲडेड शुगर जर आपल्या डाएटमध्ये असेल आणि तुम्हाला जर ॲक्ने वगैरे म्हणजे पुळ्या असं पुटकुळ्या जर येत असतील, साखर कमी केल्याने त्याचं प्रमाण जे आहे ते कमी होणार आहे. कारण त्याच्यात तुम्ही जेवढी साखर खाताय त्याच्यामुळे तुमचं गट हेल्थ इम्पॅक्ट होत आहे. गट हेल्थमधले जे नॉट सो बेनिफिशियल बॅक्टेरिया आहेत की जे आपल्याला फारसे काही कामाचे न किंवा उपद्रवी आहेत, तर त्या बॅक्टेरियाचं प्रमाण जे आहे ते वाढतं आणि त्यामुळे मग तुम्हाला अजून स्किनवर म्हणजे त्याचा परिणाम दिसायला लागतो. आणि हेच जर तुम्ही साखर पूर्ण बंद केली तर तुमचे कॅलरी इनटेक पण कमी होतो आणि स्किन पण क्लिअर होते. तर ती स्किन जी क्लिअर होते इज बिकॉज तुमचं वजनही कमी व्हायला लागलं आणि गट हेल्थ इज नाव इम्प्रूव्हिंग. सो साखर बंद करायला हरकत नाही आहे काहीच. पण जर तुमच्या डाएटमध्ये एरवी असं काही गोड खात नसाल आणि युअर ओनली शुगर इंटेक इज लाईक मी सकाळी 1 कप चहा पिते तेवढंच आहे, त्याच्यात 1 चमचा साखर, बाकी मी कुठेही साखर खात नाही, खरंच जर तसं असेल म्हणजे आता लेबल पण वाचायचे जे काही पॅकबंद पण पदार्थ खातात त्याचे, तर हरकत नसते. मी खूप लोकांचं बघितलंय PCOS मॅनेज करताना ना त्यांना एक गोळी दिली जाते मेटफॉर्मिन. तर ती नक्की कशासाठी असते?
मेटफॉर्मिन ही ग्लुकोज मॅनेज करण्यासाठीची गोळी असते. PCOS बरोबर युजली जसं मी म्हटलं इन्सुलिन रेझिस्टन्स पण अनेक वेळा असतं. इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे काय की शरीरात इन्सुलिन आहे पण आपल्या ज्या पेशी आहेत त्यांना ते दिसतच नाही आहे. ओके, आणि मग ते दिसत नसल्यामुळे मग तुम्हाला तुमचे ब्लड ग्लुकोज लेवल्स जे आहेत त्या वाढतात. त्यामुळे तुमचं HbA1c जे आहे ते जास्त येतं. आता मेटफॉर्मिन कशासाठी घेतात की तुमचा जो ग्लायसेमिक कंट्रोलसाठी या शुगर लेवल ज्या वाढलेल्या आहेत त्या कमी करायला. पूर्वी जास्त द्यायचे, आता जरा थोडं PCOS साठी म्हणजे जसं काही पॉलिसिस्टिक ओव्हरीज दिसल्यावर लगेच आधी मेटफॉर्मिन द्यायचे. आता तेवढं तसं करत नाहीत, तितकं रेकमेंडेड पण नसतं. आधी जर तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स नसेल तर मेटफॉर्मिनची गरज नसते. आणि अदर दॅन दॅट म्हणजे लाईक आय सेड सगळ्यांनाच कंपल्सरी देतील अशातला भाग नाही आहे. किती इन्सुलिन रेझिस्टन्स आहे त्यावर असतं. पण तेव्हा ते मेटफॉर्मिन दिली म्हणजे ती लाईफ लॉंग राहील अशातला भाग नाही आहे. तुम्ही जर मॅनेज केलं तुमचं डाएट वगैरे तर ती बंद पण होऊ शकते. म्हणजे त्याचा अर्थ नाही की आता PCOS झाला म्हणजे डायबिटीज पण झालं, तसं नाही. बरं, मग PCOS मॅनेज करताना अशा कुठल्या सप्लिमेंट्स आहेत का ज्या बेनिफिशियल ठरू शकतात? लवली क्वेश्चन. मायोइनोसिटॉल म्हणून एक सप्लिमेंट आहे, ते तुम्ही घेऊ शकता. ऑफकोर्स इनोसिटॉल जे आहे ते तुमच्या बाकी इतर काही जर औषधं असतील तर त्याच्याबरोबर रिॲक्ट होऊ शकतं. तर त्यामुळे परस्पर इनोसिटॉल घ्यायला लागायच्या आधी जरा डॉक्टरना विचारा, तुमच्या क्लिनिकल न्यूट्रिशनिस्टना विचारा, म्हणजे दे कॅन गाईड यू बेटर. आणि दुसरं एक बेनिफिशियल सप्लिमेंट म्हणजे D3 की D3 विटॅमिन D3ची जर उणीव असेल तर मग त्याच्यात तुम्हाला म्हणजे सप्लिमेंट केलंच पाहिजे, बिकॉज त्यांनी पण तुमच्या एनर्जी लेवल्सवर खूप फरक पडतो. आणि B12ची पण डेफिशियन्सी असतेच अलॉंग साईड दिस, तर B12 पण घेतल्याने तुम्हाला, कारण शेवटी PCOS मधला जो खेळ आहे हा एनर्जीचाच आहे. एनर्जी इम्बॅलन्स झाल्यामुळे तुम्हाला हे होत असतं. आणि त्याच्यात जर आपल्याला B12 आणि D3ची पण जर नसेल तेवढे लेवल्स डेफिशियन्सी असेल तर मग सप्लिमेंट घेतलेलं बेटर आहे. शेवटचा प्रश्न, मग PCOS असणाऱ्यांनी त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये काय काय बदल केले पाहिजेत? जे काही पॅकबंद अल्ट्रा प्रोसेस्ड फूड्स आहेत जे तुम्हाला माहिती आहे की आपण हे नाही खाल्लं पाहिजे, सगळे म्हणतात की हे काही हेल्दी नाही आहे, ते आधी बंद करा. तुमच्या फोनमधनं स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट विंकिट जे काय आहे ते सगळं तुम्ही डिलीट करा. म्हणजे मग उगीच मोहच होणार नाही. तो ऑर्डर करायचा, दुसऱ्या कोणाच्या फोनमधनं पण ऑर्डर करू नका स्वतःसाठी. ओके, व्यायाम सुरू करा. जर तुम्ही तुमचा असं जसं हे स्टेप काउंट आपण मोजतो, काही हल्ली मुलं पण बरीच घालतात, लहान मुलं पण, तर तुम्ही स्टेप काउंट बघा. दिवसभरातनं स्टेप काउंट जर 2000च आहे तर म्हणजे तुम्ही दिवसातले साधारण 20 तास बसूनच आहात किंवा जास्तच. जर दिवसभरातले स्टेप काउंट जर तुमचं 2000च असेल तर सो मूवमेंट वाढवा, वॉक वगैरेला जा किंवा रनिंग करा. सो इन्क्रीज युअर मूवमेंट आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग करायला लागा. ऑफकोर्स डाएट तर आहेच, ते एक झाला पदार्थ की ते प्रकार की ते बंद करायचं तुम्ही अल्ट्रा प्रोसेस्ड फूड्स. पण अलॉंग विथ दॅट तुम्ही जे काही रोज पण जेवताय तर त्याच्यात व्यवस्थित प्रोटीन, फायबर, होल कार्ब्स आहेत की नाही, हेल्दी फॅट्स आहेत की नाही, जे काही भाजी खात आहे त्याच्यातनं तेलाचे तवंग ओघळ असे बाहेर येत आहेत. जर तसं दिसत असेल तर अर्थात त्यात तेल खूप जास्त आहे. तुमचं जेवण झाल्यावर जर तुम्हाला तेल प्लेटमध्ये दिसतंय तर अगेन इट्स लाईक अ लॉड ऑफ ऑइल दॅट यू आर इटिंग. तर तसं डाएट ठेवू नका आणि मग यू विल बी फाईन. आणि झोप किती तास घ्यावी? हो, येस, खूप महत्त्वाचं आहे. झोप पण जर व्यवस्थित नसेल तर तुमचं वजन अजून वाढू शकतं. तर त्यामुळे झोपेची वेळ झाली, साधारण जर 8 वाजता जेवल्यात 10 वाजता झोपायला जाणार आहात तर तेव्हा फोनला बरोबर घेऊन जाऊ नका, त्याला बाहेर ठेवा वेगळ्या खोलीत, सो दॅट यू आर स्लीपिंग बेटर. आणि झोप किती तास व्हावी म्हणजे साधारणपणे 7 ते 9 तास पुरतात सगळ्यांना, काहींना जास्त लागतात. सो यू वेकअप म्हणजे तुम्ही उठल्यावर मला फ्रेश वाटते की नाही हे महत्त्वाचं आहे. आता ते काही व्यक्तींना 6-6.5 तासानंतर पण वाटू शकतं, काहींना जास्त झोप लागते. सो इट्स व्हेरी इंडिव्हिज्युअल. पण त्याच्याकडे लक्ष ठेवा, म्हणजे जागतच बसलात आणि मग नंतर परत झोप अपुरी झाली असं चालत नाही. आय एम शुअर PCOS बद्दल तुमचे अजून बरेच प्रश्न असतील तर ते कमेंट्समध्ये आम्हाला नक्की विचारा किंवा tassamarathi@gmail.com वरही तुम्ही विचारू शकता. हा एपिसोड सगळ्यांपर्यंत शेअर करायचं विसरू नका. आणि सबस्क्राईब केलं का नाही अजून, मग नुसतंच काय व्हिडिओ बघताय, सबस्क्राईब करा बघू पटकन चला. आणि सगळ्या फ्रेंड्सला पण सांगा सबस्क्राईब करायला. ओके, आणि ज्यांना PCOS आहे त्यांच्यासोबत पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ओ येस, व्हेरी इम्पॉर्टंट.
सी यू.